आणि या ठिकाणी याचं म्हणजे एवढं सोपं नाही। आता आमचे पत्रकार मित्र खरोखर निश्चयाचं मी आभार मानतो, जवळजवळ एक ढोपरा एवढ्या चिखलातून इथं आलेत। नमस्कार मित्रांनो, न्यूजशाहीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेली 7 ते 8 दिवस राधानगरी तालुक्यासोबत जिल्ह्यात देखील पावसाचं प्रमाण देखील जास्त होतं। सरकारी नोकरदार आहेत त्यांना सुट्टी भेटली, शाळेंना सुट्टी भेटली, काही शासकीय इमारती आहेत जे काम करतात कर्मचारी त्यांना देखील सुट्टी भेटली त्यांच्या सुरक्षिततेसाठी। विषय एवढाच आहे की सगळ्यांना सुट्टी भेटली, फक्त शेतकरी जो काळ्या मातीशी ज्याचं नातं अतूट आहे तो शेतकरी मात्र शेतातच राहिला। आजची बातमी अशी आहे की राधानगरी तालुक्यातील आनाजे गावामध्ये हिंदूराव रामचंद्र जाधव यांची जवळजवळ 25 ते 26 गुंठे जमीन सूर्यफूल लागवड केली असता पावसामुळे मात्र इतकी नुकसान झालेलं, अक्षरशः कुजलेलं आहे, कुजून संपूर्णपणे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। अजूनही याच्याला शासकीय कोणतीही मदत आलेली नाही। दिवस रात्र घाम गाळून ज्या शेतकरी आपल्या शेतामध्ये लागवड करतात आणि अशा अवकाळी पावसामुळे किंवा आणखीन काही गोष्टीमुळे त्यांचं ज्यावेळेला पीक जातं तेव्हा त्या शेतकऱ्यालाच माहिती असते की त्याची अवस्था काय असणार आहे। वर्षभर वाट बघावं लागते एखाद्या पिकासाठी, एखाद्या लहान मुलासारखं त्या पिकाला संगोपन करायचं, त्याला पोषण करायचं, त्याच्यावरती जीव लावायचा आणि अशावेळी मात्र अशा अवकाळी घटनेनंतर मात्र हातातोंडाशी आलेला घास जातो। आता आपल्याला शेतकरी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय झालं प्रकार। दादा नमस्कार, हा किती गुंठे सूर्यफूल होतं आणि काय अवस्था झाली? एकूण 25 गुंठे रान आहे आणि आम्ही काढल्यानंतर जे पाऊस चालू झाला म्हणजे ढीग मारला आणि त्यापासून असं ते कुजलंच सगळं पूर्ण। किती गुंठे सूर्यफूल लावला तुम्ही? 25 गुंठे। 25 गुंठे म्हणजे सरासरी किती तरी नुकसान झालं असेल? जवळजवळ 10 क्विंटलच्या पुढे। फुले चांगली होती, सगळं चांगलं होतं। एक क्विंटल 4-5 हजाराने जाते म्हणजे जवळजवळ 50,000च्या घराचं नुकसान झालं आहे। मामाचं 50 ते 60 हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे, तरी कोणतीही शासकीय इथं अजून मदत मिळाली नाही। एक राधानगरी तालुक्यातील जे तहसीलदार मॅडम असतील किंवा इथले स्थानिकचे प्रशासन असेल त्यांना एक कळकळीची न्यूजशाहीकडे विनंती करतो की त्यांनी या शेताची पाहणी करावी, या शेतकऱ्याला न्याय मिळावा एवढीच विनंती करतो। धन्यवाद। आनाजे गावातील आमचे पाहुणे, आमचे माऊस भाऊ हिंदूराव जाधव यांच्या शेतातील जवळजवळ 25 गुंठ्यातील सूर्यफूल आज पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे। या निसर्गाचा घाला म्हणा, त्यांनी केलेलं कष्ट म्हणा, ही पूर्णपणे वाया गेलेलं आहे। आता तुमच्या समोर आम्ही लाईव्ह दाखवतच आहे। आणि या शेतात त्यांनी इतकं कष्ट केले, 2 दिवस 10-12 माणसं घेऊन पाऊस धरल्यामुळं हे सूर्यफूल काढून घेतलं, त्याचा ढीग मारला, पण पाऊस आज जाईल उद्या जाईल असं करत करत 4 दिवस गेले आणि ते सूर्यफूल आज कुजलेलं आहे आणि एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांचं की ते न भरून येण्यासारखं आहे। फार गरीब परिस्थिती आहे। आणि एक मला विशेष सांगायचं म्हणजे हे जे शेत आहे हे वडा शेत म्हणून आहे, या शेतापासून रस्ता जवळजवळ 2 किलोमीटरवर आहे आणि या ठिकाणी याचं म्हणजे एवढं सोपं नाही। आता आमचे पत्रकार मित्र खरोखर निश्चयाचं मी आभार मानतो की ते पत्रकार जवळजवळ एक ढोपरा एवढ्या चिखलातून इथं आलेत आणि त्यांचं कार्य जर बघितलं, आता आम्ही एक वर्षभरात त्यांचं कार्य बघतो, कार्य तत्पर, अगदी म्हणजे घराघरात पोचलेला माणूस म्हणून सचिन पाटलांचं नाव घ्यावं लागेल। ते खिंडोळचे आहेत पत्रकार, पण अनाजात एवढ्या गाळातनं येऊन तुमचं शूटिंग काढूया आणि मी पाठवतो असं म्हणणारा माणूस एकमेव आहे। आज ते घराघरात पोचले आणि मी खरोखर या माध्यमातून सचिन आणि त्यांच्या टीमचं पूर्णपणे आभारी आहे। आणि माझे मायबाप सरकार याच्यावर थोडासा विचार करतील, आमचे पालकमंत्री किंवा या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की यांच्या या नुकसानीस आपण जरा थोडं हातभार लावावा एवढीच मी विनंती करतो। आणि न्यूजशाहीचं मी पूर्णपणे आभारी आहे।